विचारलं, मालक राक्षस राक्षस म्हणताय, राक्षसी वृत्ती म्हणताय, राक्षसी वृत्ती म्हणजे आहे तरी काय? मी पुन्हा पुन्हा राक्षसी वृत्तीची व्याख्या सांगतो, कारण ते गुणधर्म आपल्यामध्ये नसावे. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आणि माणसासारखं वागायचं आपल्याला, म्हणून राक्षसी वृत्ती म्हणजे काय? शंकरजीनं या ठिकाणी अतिशय सुंदर विवेचन सांगितलं. तुलसीदासांनी गोड वर्णन केलंय त्याचं. काय म्हणतायत शंकरजी? बाढे खल बहु चोर जुआरा, जे चोरी करतायत, जे जुआ खेळतात. खल म्हणजे निर्दयी लोक, दुष्ट लोक. आपल्या इथे नाही ना काही तसं, उग मारतील मला जाता जाता, मी फार भित्रा माणूस. हो, बाढे खल बहु चोर जुआरा, जे चोरी करतायत, जुआ खेळतात, त्यांना देवी राक्षस म्हणायचं, कारण ते गुणधर्म राक्षसी आहेत. राक्षसी, हा राक्षसी गुण. जो लंपट परधन परदारा, जो लंपटपणा असतो त्यांच्यामध्ये. परधन, काल मला वाटतं विषय झाला आपला बोलत. परधन, दुसऱ्याच्या धनावर ज्यांची नजर असते, दुसऱ्यांच्या धनावर ज्यांचा डोळा असतो, त्याचं सगळं आपल्यालाच यावं असं ज्याला वाटते, तो राक्षस. परधन आणि परदारा. परदारा म्हणजे स्त्री. ज्यांना दुसऱ्याची स्त्री तिचा लोभ असतो, ते देखील राक्षसी वृत्तीमध्ये येतात, राक्षसामध्ये येतात. मान नाही मातु पिता नाही देवा, जे माता आणि पिता आणि देवालाही मानत नाहीत. आई बापाची आज्ञा मानायची नाही, देवाला मानायचं नाही, कधी कोणापुढं झुकायचं नाही, कोणत्या देवापुढं, हो, त्याला देखील राक्षस म्हणतात. देवी पार्वती. आणि न करी साधू सत्कार करी सेवा, जो कोणी साधूचा सन्मान करत नाही, संतांचा आदरातिथ्य करत नाही, संतांना मान देत नाही, त्यांची सेवा करत नाहीत, असे सर्वजण राक्षसामध्ये येतात. राक्षसामध्ये, हो, राक्षसामध्ये. राक्षस, आता मला सांगा, राक्षस मग तेव्हा जास्त होते का आता जास्त आहे? जे आई वडिलांना मानत नाहीत, जे देवाला मानत नाहीत, जे साधू संतांची सेवा करत नाहीत, असे लोक तेव्हा फार बोटावर मोजण्या इतके होते. रावण, कुंभकर्ण, त्या काळाचे जे काही दुसरे त्याचे सोबतची जे सोबती, असे बोटावर मोजण्या इतके होते. आता मग राक्षसी वृत्ती आता तेव्हा जास्त होती का आता? आता जास्त आहे. चोऱ्या तेव्हा जास्त होत होत्या का आता? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. राक्षसी वृत्ती तेव्हा वाढत गेली, म्हणून देवाला अवतार घ्यावा लागला. आता तर कलियुग आहे, देवानं सांगितलंय कलियुगामध्ये मी येणार नाही, हा कंटाळलो मी आता अवतार घेऊन. फक्त लोकांना फक्त माझं नाव घ्यावं आणि उद्धरून जावं, बस, मी येणार नाही. काही शास्त्रकारांनी सांगितलंय कल्की अवतार होईल म्हणून, पण कधी होईल? आपला तर आयुष्य संपून जाईल ना, तोपर्यंत येतो देव, येतो धर्माचं रक्षण करण्यासाठी देव येणार आहे, पण तोपर्यंत आपण जिवंत राहू का? ही राक्षसी वृत्ती वाढू नये यासाठी रामायणाचा अभ्यास आहे, यासाठी रामायण ऐकायचे, राक्षसी वृत्ती वाढू नये. महाराज, पूर्वीचे राक्षस बरे होते हो, आताचे माणसं एवढे खराब झालेत. पूर्वीचे राक्षस चांगले होते. कसे? तुम्ही म्हणाल कसे राक्षस चांगले होते? अहो, रावणाचा भाऊ असून देखील बिभीषणानं देवाची भक्ती मागितली. जी त्रिजटा नावाची एक राक्षसी नाही, पुढं उल्लेख आहे, सांगणार मी, वेळ मिळाला तसं प्रत्येक गोष्ट बारकाव्यानं सांगणार आहे. त्रिजटा सीतामाईला जर त्या वनामध्ये रावणानं जिथं ठेवलं, वेळ जाण्यासाठी फक्त एक स्त्री होती सीतामाईच्या जवळ, तिचं नाव होतं त्रिजटा. सीतामाई तिच्या जवळ मन हलकं करायची, मोठ्यानं हंबरडा फोडून बिलगुन रडायची सीतामाई. गोड गोड भावार्थ रामायणामध्ये बी खूप छान वर्णन आहे. नाथ महाराज, सीतामाई त्या त्रिजटे जवळ म्हणायची, सांगाऊ त्रिजटे सखिये ऐसी मात, भेटी देतील गाणे ती रघुनाथ, मन उतावीळ पुरी झाला पन्नथ. आता लगेच ठेका धरायला लागले. आता ठेका धरायला लागले. बस असंच भजन करत राहा फक्त. राक्षस चांगले होते महाराज. राक्षस, उगा राक्षसाचं नाव बदनाम केलं आपल्या लोकांनी. आता माणसं जनावराच्या पलीकडे गेली. जनावराच्या पलीकडे कशी? जनावरांना अजून नीतिमत्ता सोडली नाही. जनावरांना
मला सांगा, एखादा वाघ आहे, वाघाला भूक लागली तर कधी गवत खाते का? शिकार करणं आणि त्या शिकारीला खाणं हा वाघाचा धर्म आहे. बरं, हत्ती काय खातो? झाडपाला आणि गवत खातो. त्याला लई भूक लागली, एका दिवशी झाडपाला भेटला नाही, गवत भेटलं नाही, तो मांसाहार करतो का? तसं माणसाला जे शरीर दिले, या शरीराची रचना ही शाकाहारासाठी आहे. शाकाहारासाठी गहू, ज्वारी, बाजरी हे खाण्यासाठी आहे. माणसाच्या आतड्याची जी रचना आहे ही शाकाहारासाठी आहे. पण माणसानं शाकाहार करता करता अजून काही खायला सुरुवात केली. धर्म सांभाळला जनावरानं, बुडवला माणसानं. मग जनावर बरी का माणसं बरी? जनावर बरी. बाबा, आपण एखाद्या माणसाला गाढव म्हणतो, काय गाढव माणूस आहेस तू? पण हा त्या गाढवाचा अपमान नाही. कारण गाढवाला तुम्ही कधी गढूळ पाणी पाजण्याचा प्रयत्न करा, पिते का गढूळ पाणी? स्वच्छच पिते. स्वच्छ पाणी साफ असेल तरच गाढव पाणी पिते, नाही तर गढूळ पाणी असेल ना मरल पण पित नाही. माणसं महिने सडवून तयार केलेलं पाणी प्यायला लागलेत आवडीनं, तेही 500 रुपये लिटर विकत घेऊन. मग गाढव बरी का माणसं बरी? विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की नाही? आणि रामायणाच्या माध्यमातून ह्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. त्यासाठीच हे व्यासपीठ आहे. रामायण काय आहे हो? राजा दशरथाला 3 राण्या, त्याचे 4 मुलं, एका राणीच्या हट्टामुळे वनवास भोगावा लागला. सीतामाईला रावणानं उचलून नेलं आणि मग लंकेवर स्वारी केली, रावणाला मारलं, विभीषणाला लंका दिली, येऊन पुन्हा अयोध्येच्या गादीवर बसले. झालं रामायण. जाऊ का घरी? बघा नाही, पण 7ही दिवस आपल्याला जगायचंय कसं हे या रामायणातून शिकायचंय. यासाठी हा मेळावा आहे किंवा सत्संग आहे. यासाठी हे अधिष्ठान आहे. माणसानं जगायचंय कसं? हो, धर्म सोडला आपल्या माणसांनी. जनावर पहा तुम्ही, पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं या दोह्याच्या, बाडे ही चोर बहु खल बहु चोर जुवारा. चोरी करणं माणसाला लोभ नावाचा जो शत्रू आहे, लोभ फार मोठा. अंतरामधले शत्रू महत्वाचे आहेत बरं का. बाहेरचे भावकीचे शत्रू हे तर आपोआप संपून जातात. तो अंतरामधले शत्रू मारा. मला सांगा, चोऱ्या कोण करतात? चोऱ्या करतात माणसं. आणि पकडतात कोण? कुत्रे. पोलिसांकडे कोण आहेत पकडायला आता? कुत्रे. मग मला सांगा, धर्म सांभाळला कोणी? कुत्र्यांनी. सोडला कोणी? माणसांनी. या कोरोनामध्ये बाबा चांगले काही असे बरेचसे तब्येतीच्या भीतीनं, अस्थम्याच्या दम्याच्या भीतीनं खोकला येऊ लागला की एकमेकाला सांगू लागले, 2-2 झाकणं पित जाय, काय होत नाही. मरणाच्या भीतीनं लोकांनी धर्म सोडला हो. मरणाच्या भीतीनं. मरण तुम्ही कुठेही बसा. राजा परीक्षितीची कथा ऐकली असेल. एवढा पुण्यवान राजा, पण मरण चुकवता आलं नाही. मग तुम्ही आम्ही काय? 2-2 झाकणं पित जाय म्हणले, कोरोना होत नाही. लोकांनी इम्युनिटी वाढवण्याच्या, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या नादामध्ये मांसाहार सुरू केला. हो, दारामध्ये रांगोळी काढायची, तुळस लावायची, फ्रीज मध्ये अंडी आणून ठेवायची. घर बाहर देखा आंगन में देखा तो तुलसी का कुंडन, फ्रिज में देखा तो मुर्गी का अंडा. काय उपयोग आहे? मग धर्म सांभाळण्यासाठी आज जी गरज आहे ती रामायणाची गरज आहे. साधू संतांच्या विचाराची गरज आहे. हो, पाप करू नका, फक्त पाप करू नका. माणसानं, मी सकाळी सांगितलं, भलेही तुमच्या हातानं कोणाचं चांगलं न होऊ द्या, पण तुमच्या हातानं कोणाचं वाईट होऊ नये. तुमच्या स्वतःच्या हातानं पाप होऊ नये. माणसानं फक्त भक्तानं, मी नेहमी सांगतो, भक्तानं भ्यावं ते फक्त पापाला. भक्तानं भ्यावं ते फक्त पापाला. जो पापाला भीतो तो कोणाच्या बापालाही भ्यायची गरज नाही. आपण फक्त पापाला भ्यावं बस. पाप नाही झालं ना, मग कोणाच्या बापालाही भ्यायची गरज नाही. फक्त पाप होऊ नये, माणसाच्या हातानं पाप होऊ नये. आणि ते पाप होऊ नये याच्यासाठी एक गोड भजन आहे, फार अतिशय मार्मिक भजन आहे. थोडक्यात म्हणून दाखवतो, सोबत फक्त टाळी वाजवून मला साथ करा. एक तिनके जैसा बिखर जाए,
गोड गोड भजन आहे. ज्यांना हिंदी समजलं त्यांना हिंदी, आणि ज्यांना नाही समजलं एकदा या गीताचा भावगीताचा अर्थ सांगतो. एक तिनके के जैसा बिखर जाएगा, पाप करते हो जिस जिंदगी के लिए. तुम्ही या जीवनासाठी जे पाप करताय ना, अहो हे जिंदगी विस्कटून जायला याचा पाला पाचोळा, हे पाला पाचोळा. आणि हा पाला पाचोळा एक तिनका म्हणजे गवताची काडी, आणि ही गवताची काडी उडून जायला काहीच वेळ लागणार नाही. हो, पाप करते हो जिस जिंदगी के लिए, शाम होते ही सूरज ये ढल जाएगा. संध्याकाळ झाली की दररोज सूर्य हा बुडणारच आहे. ऐसा नियम बना है सभी के लिए. जसा सूर्याला मावळायचा नियम आहे, सूर्य जसा मावळतो दररोज, तसा प्रत्येकाचं जीवन हे संपणारच आहे. म्हणून तुम्ही पाप करून याला वाढवण्याचा प्रयत्न करूच नका, वाढणारच नाही हे आयुष्य, कितीही तुम्ही प्रयत्न करा. हो, इतने दिन में तू इस मन को धो न सका. आपण एवढ्या दिवसापासून परमार्थ करतोय, पण जर आपल्या मनामध्ये ह्या पापी भावना जर येत असतील, हे जे मी अगोदर राक्षसी गुणधर्म सांगितले, हे जर गुणधर्म आपल्या मनात येत असतील तर आपल्या परमार्थाला उपयोग नाही. इतने दिन में तू इस मन को धो न सका, अपने परमात्मा को तू पा ना सका. तुम्हाला तुमचा देव अजूनपर्यंत मिळवता आला नाही, तरी पण त्याच्यासाठी तुम्हाला अजून एक संधी आहे. भक्ती का ले तू साबन गुरु से भी. तुम्ही तुमच्या गुरुकडून ज्ञान मिळवा, भक्ती रूपी साबण घ्या, आणि त्या भक्ती रूपी साबणानं काय करा, मन में फैली हुई गंदगी के लिए, तुमच्या मनामध्ये जी घाण साचलेली आहे त्या भक्ती रूपी साबणानं, गुरुच्या मार्गदर्शनानं तुमच्या मनातली ती घाण धुवून काढा. तोच साबण तुमच्या कामी येईल. बस एक तिनके के जैसा बिखर जाएगा, पाप करते हो जिस जिंदगी के लिए. गोड गोड भजन आहेत महाराज. एवढे काही सुंदर विचार आहेत जगामध्ये, पण आता हे युट्यूबला, इंटरनेटला, मोबाईलला, फेसबुकला सगळं काही आहे बरं, पण बरेचसे लोक चांगलं घ्यायचं सोडून वाईटाकडे लवकर वळतात. वाईटाकडे मी पाहिले एका दिवशी 11-12 वाजता मी ते फेसबुक उघडलं आणि त्याच्यावर मी त्या रील्स पाहायला लागलो. सुदाम महाराज रात्रीचे 3:30-4 वाजले, सकाळचे त्या रील्स पाहत राहिलो मी. अशी एक पाहायची रील्स वर ढकलायची, एक पाहायची रील्स. समजले सगळे छोटे व्हिडिओ, 15 सेकंदाचे, 20 सेकंदाचे. आता येडं कोणीच राहील नाही हो, सगळ्याला समजायले. रील्स म्हणजे छोटे टिकटॉकचे व्हिडिओ सारखे फेसबुकला. 4 वाजले सकाळचे. 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत पापणी अशी माझी खालीवर होईना. ते रील पाहण्यामध्ये मी एवढा दंग झालो. एक गेली की एक गेली की एक गेली की एक व्हिडिओ संपला की एक व्हिडिओ संपला की बस. आणि नंतर मग सकाळी 4 वाजता झोपलो. सकाळी पुन्हा 7ला उठलो. 2-3 तास झोप झाली. त्या 3 तासाच्या झोपेनंतर मग मी विचार केला, मी रात्री काय पाहिलं, काहीच आठवण, काहीच लक्षात राहिलं नाही. तुम्ही आजही प्रयोग करून पहा. कीर्तन संपलं की मोबाईल काढायचा आणि फेसबुक लावायचा आणि रील्स पाहायच्या. उद्या सकाळी मला सांगा, रात्रीचं काही लक्षात राहते का? काहीच लक्षात राहत नाही. बिनकामाचे ते व्हिडिओ आपण पाहण्यामध्ये वेळ घालवतोय आणि आपला अमूल्य पैसा आणि अमूल्य वेळ घालवतोय. अहो, पैसा कमवता येईल हो, पण आयुष्यातली गेलेली वेळ कमवता येत नाही. पुन्हा एकही मिनिट वाढवून मिळत नाही. म्हणून कामाचं तेच पाहणं त्या मोबाईल मध्ये. चांगले भजन आहे का, चांगले कीर्तन आहे का, चांगली कथा आहे का? मी म्हणत नाही माझीच कथा आहे का मारुती भाऊ, हे सगळा योगायोग त्यांनी घडवून आणला त्या मोबाईल मुळे. मी सांगितलं त्या गुगल बाबाचा परिणाम. मारुती दादा शेतात गेले की मस्त कथा आणि कीर्तन ऐकतात आणि त्यांच्यामुळेच त्यांनी ही माझी कथा गुगलला, ते युट्यूबला ऐकली आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग आला. चला, सांगायचं मला एक, पाप करू नका, पाप करू नका. जीवनात अमूल्य वेळ आहे. वेळेपेक्षा अमूल्य काहीच नाही. वेळेपेक्षा अमूल्य काहीच नाही. वेळ आणि तुमचं शरीर, देवानं असा हा अनमोल नरदेह दिलाय. अहो, काय सांगावं, इतका अनमोल आहे. माणसाचा एक डोळा हजारो करोडो रुपये जरी देतो म्हणलं तर नवीन बसवता येत नाही आजकालच्या डॉक्टरला. देवानं एकाच्या जागी 2 दिलेत स्टेफनी म्हणून. नाकपुडी, नाकामध्ये नुसता हाड वाढू द्या, हाड. लाखो रुपये खर्च आहे ते हाड वाढलेलं काढायचा. तुम्हाला एकाच्या जागी 2 नाकपुड्या दिल्या, बरोबर? मग हे सगळं दिलंय ते मोबाईल पाहून. वाईट पाहण्यामध्ये जर तुम्ही तुमचे डोळे खराब करताय, काहीतरी चांगलं पहा आणि जेणेकरून आपल्याला जीवन जगण्यासाठी त्याची मदत होईल. चला, मला काय प्रचार करायचा नाही मोबाईलचा. माझी काही कंपनी नाही, माझ्या कंपनीचा मोबाईल घ्या तेच पहा म्हणून. पण
माणसाचं आयुष्य बदल झाला पाहिजे. मी पहिल्या दिवशी सांगितलं, हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, लेकिन ये सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से ना सही, लेकिन आप लोगों के दिल से प्रेम की गंगा बहनी चाहिए. त्यासाठी ही कथा आहे. पृथ्वीवर अन्याय अत्याचार वाढू लागले आणि रावणाची राक्षसी वृत्ती वाढू लागली. गोर गरीब जनतेला, साधू संतांना त्रास द्यायचा, स्त्रियांना, लहान मुलांना त्रास द्यायचा, अन्याय अत्याचार वाढू लागले. अहो, देवाचं नाव सुद्धा घ्यायला रावणानं बंदी घातली. देवाचं नाव घ्यायचं का? चला टॅक्स द्या, टॅक्स. वनामध्ये साधू संत जंगलात जाऊन राहू लागले. तिथे देखील रावणाचे सैनिक जायचे, चला टॅक्स द्या, टॅक्स. यज्ञ करताय ना तुम्ही, चला तुमच्या या आश्रमातून यज्ञाचा धोर दिसायला लागलेला, यज्ञ करायले ना, चला द्या, टॅक्स द्या. आता साधू संत म्हणले, आमच्याकडे पैसे नाहीत बाप्पा, धन नाहीत. लक्षपूर्वक कथा आहे का? मी उगाच काहीतरी सांगत नाही, काहीतरी सांगायचं ते गेलं संपून. आता पुन्हा मुख्य विषयाकडे आलोय. ते साधू संत म्हणले, आमच्याकडे पैसे नाहीत, काय द्यावा आम्ही? काहीही द्या, तुम्हाला यज्ञ करायचा आहे ना? हो म्हणले, आम्ही यज्ञाशिवाय, देवाच्या नावाशिवाय राहूच नाही. आमचा जन्मच याच्यासाठी आहे, साधू संतांचा, देवाची भक्ती करण्यासाठी. आणि देवाची भक्ती करायला कुठे टॅक्स लागतो का? रावणाचे सैनिक म्हणले, टॅक्स द्या, तेव्हाच देवाची भक्ती करा. अरे काय द्यावं टॅक्स? काहीही द्या. बस एकानं हाताची नस कापली साधून अशी आणि एका माठामध्ये धरली. बस माठ रक्तानं भरला. दुसरा साधू आला, त्यानं हातातलं रक्त काढलं, तो माठ रक्तानं भरला आणि रागामध्ये त्या साधूने सांगितलं, टॅक्स पाहिजे ना तुम्हाला? कर द्यायचंय ना, पैसे द्यायचे ना भक्ती करण्याचे? मग हा घ्या आमचा कर. रक्तानं भरलेला माठ नेऊन तुमच्या राजाला, रावणाला द्या आणि साधूना दिलेला टॅक्स आहे म्हणा. आणि याच्या सोबत हा एक शाप घेऊन जा आमच्याकडून. हा जर माठ तुमच्या राजानं, रावणानं उघडून पाहिला, एका क्षणात जळून भस्म होशील म्हणाव. लट कापाय लागले सैनिक. उचला ते माठ. साधूनं सांगितल्या बरोबर ते त्या सैनिकांनी माठ रक्तानं, साधूच्या रक्तानं भरलेला माठ उचलला आणि नेऊन रावणाच्या समोर ठेवला. काय रे ते? मालक, साधू संतांनी दिलेला टॅक्स आहे. साधू संतांनी टॅक्स आणि एवढा मोठा मोहराचा हंडा दिला. काय रे, हिरे मोती दिले काय? रावणानं विचारलं. मालक, हिरे मोती नाहीत. उघडा ना. मालक, उघडू नका. अरे उघडा ना, घाबरताय काय? मालक, उघडू नका, उघडाल तर जळून भस्म व्हाल. अरे आहे तरी काय त्यात? साधू संतांनी रक्त दिलंय, रक्त. हो, आणि त्यासोबत सांगितलंय, तुमच्या मालकाला जाऊन सांगा, एक श्राप देतोय म्हणून. काय श्राप? जिथं हा माठ जिथं नेऊन ठेवशील तिथं दुष्काळ पडेल अनेक वर्षापर्यंत, पाण्याचा थेंबही पडणार नाही. आणि तू जर मालकानं, रावणानं जर हा तुझ्या माठ उघडून पाहिला तर एका क्षणात जळून भस्म होईल म्हणून साधू संतांनी श्राप दिलाय. रावणानं एक क्षणभर विचार केला, माठ उघडाव तर मी मरतो, माझ्या राज्यात जर ठेवाव तर इथं दुष्काळ पडणार आहे. कारण साधू संतांचा शाप कधी खोटा होत नाही, साधू संतांची वाणी कधी खोटी होत नाही. हो, रावण काळजीत पडला. एक क्षणभर विचार केला. जास्त वेळ तिथं माठ ठेवणं शक्य नव्हतं, कारण त्याच्या प्रभावामुळे लंकेमध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता होती. उचला रे तो माठ, उचला. मालक, याला कुठे नेऊन ठेवणार? सांगतो, माझा एक दुश्मन आहे म्हटले. कोणता? मालक, जनक नावाचा एक राजा आहे. लक्षपूर्वक आहे का? कथा फार मजेशीर आहे. मी अगोदर सांगितलं, फार आनंद येणार आहे. मला श्रोते चांगले पाहिजेत, हुशार पाहिजेत, मग मजा आहे. जनक नावाचा एक राजा आहे. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकदा चर्चा झाली होती, शास्त्रार्थ झाला होता आणि त्यानं मला हरवलं होतं. मला त्याचा बदला घ्यायचा आहे. त्या जनकाच्या राज्यामध्ये हा माठ उचला आणि त्या जनकाच्या राज्यामध्ये नेऊन पोरून टाका. बस त्या सैनिकानं तो माठ उचलला आणि राजा जनकाच्या नगरामध्ये एका जमिनीमध्ये खड्डा करून तिथं पुरून ठेवला. जनकाची नगरी, जनकाच्या नगरीजवळ तो माठ नेऊन पुरून ठेवला. आणि मग तिथं 2-3 वर्ष दुष्काळ पडला. दुष्काळ पडला. आता लगेच कथा सांगून टाकतो, कारण ग्रंथामध्ये जशी क्रमानं आलेली आहे तशी कथा मला सांगणं भाग आहे. मला आता तुमच्या लक्षात आलं असेल कोणती कथा सांगायची ते. जनक राजाच्या राज्यामध्ये 2-3 वर्ष झाले पाऊस नाही. जनक राजे काळजीत पडले. कधीच असं झालं नाही. विदेही राजा जनक अतिशय ज्ञानी, खूप ज्ञानी, खूप. त्या जनक राजाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. मग जनकानं अति विनयानं हात जोडून काकुळतीला येऊन आपले जे पुरोहित आहेत, काय नाव त्यांचं? जनक राजाची पौरोहित्य करणारे,
शतानंद ऋषी त्यांचं नाव. त्या शतानंदाला सल्ला विचारला, महाराज काय करावं, राज्यामध्ये 2-3 वर्ष झालं पाऊस पडना झालाय, जनता उपाशी मरायची वेळ आली, कशामुळं माझ्या राज्यावर ही वेळ कशामुळं? राजा, प्रत्येक गोष्टीचं मार्ग आहे आणि प्रत्येक गोष्टीला मार्ग काढण्यासाठी मी आहे, काळजी करू नकोस. यज्ञ कर, यज्ञ. त्या काळी यज्ञाला फळ होतं, आता यज्ञ करून उपयोग नाही. आता नामा एवढं फळ कशालाच नाही बरं का, नामचिंतन एवढं, देवाचं फक्त नाम. त्या काळी यज्ञाला फळ होतं, म्हणून तेव्हाच सांगतोय, यज्ञ कर राजा. यज्ञ करायचं ठरलं आणि यज्ञ करण्यासाठी जनक राजानं तीच जागा निवडली ज्या जागेवर तो साधू संतांच्या रक्तानं भरलेला माठ रावणाच्या सैनिकांनी आणून पुरला होता. तीच जागा निवडली योगायोगानं. योगायोग असतात, पुढचा होणार घटनेचा तो पार्श्वभूमी आहे. तीच जागा निवडली आणि ती जागा राजा जनकानं स्वतः साफ केली. स्वतः साफ करायची असती बरं. ज्याला यज्ञ करायचा आहे का, जो यजमान आहे त्यानं ती जागा, आता जर सप्ताह करायचा असेल तर हा देखील ज्ञान यज्ञ आहे. मग ज्यांना करायचा आहे त्यांना स्वतः बेजार व्हावं लागते. झाडून काढा, चटया टाका, मंडप उभा करा. स्वतः राजा जनकानं ती जागा, ती भूमी, ती जमीन, झाडं वृक्ष वेली जे काय होतं ते तोडून काढलं आणि आता जमीन खालीवर होती, दगड वगैरे होते ते सगळे काढायचे ठरले. नांगर लावला, नांगर लावला आणि 2 तास मारले. 2 तास, तासच म्हणतात ना, हा तुमच्याकडे 2 तास झाले. 3ऱ्या तासाला नांगर अडकला खाली जमिनीमध्ये. नांगर तो अडकला. नांगर अडकल्यावर पाहिलं कशाला अडकलाय नांगर, हलायला तयार नाही अजिबात. कशामध्ये तरी नांगर खुपसलाय हे पाहिलं आणि मग सैनिकांच्या हातानं त्या ठिकाणी खड्डा केला. तो खड्डा केल्याच्या नंतर मध्ये एक लोखंडी पेटी निघाली. पेटी, तर लोखंडी पेटी उघडली राजानं. उघडल्याच्या नंतर राजा जनकानं पाहिलं तर आतमध्ये रेशमी वस्त्रामध्ये एक स्त्री जातीचं अर्भक होतं. स्त्री जातीचं, हो, त्या स्त्री जातीच्या अर्भकाला राजानं घेतलं आणि हातात घेऊन शतानंद ऋषीला दाखवलं. शतानंद ऋषी म्हणले, राजा ही आजपासून तुझी मुलगी समजून हिचा सांभाळ कर. मुलगी समजून सांभाळ कर. राजा जनकानं तिचा सांभाळ केला म्हणून तिचं नाव जानकी पडलं. बोलिये जानकी मैया की जय. नाव दुसरं एक जानकीला सीता. कशामुळे सीता नाव? हिंदीमध्ये नांगराला हल म्हणतात. हल आणि त्या हलाचा शेवटचा टोकाचा भाग, आपल्याकडे नांगराच्या शेवटच्या टोकाच्या भागाला काय म्हणतात? आमच्याकडे वसमतला फाळ म्हणतात. फाळच म्हणतात का तुमच्याकडे? बरं, त्या फाळाला हिंदीमध्ये सीत म्हणतात. हिंदीमध्ये सीत म्हणतात. आणि त्या सीतापासून ती वर आली. ते सीत म्हणजे फाळ अडकला ना त्या पेटीमध्ये, त्या फाळाला अडकून वर आली, सीतापासून वर आली म्हणून तिला नाव सीता असं पडलं. त्या सीतामुळे वर आली म्हणून तिचं नाव सीता. राजा जनकानं पालन पोषण केलं म्हणून तिला जानकी असं म्हणतात. भूमीपासून निघाली म्हणून ती भूमिकन्या देखील म्हणून ओळखल्या जाते. आता तुम्ही म्हणाल, महाराज रामाचाच अजून जन्म झाला नाही, तुम्ही सीतेचा जन्म सांगितला, याचा अर्थ सीतामाई मोठी होती काय? बरोबर आहे बाबा, कोणाच्याही मनात शंका येणं साहजिक आहे. पण मी सांगितलं, मी या ग्रंथाला बांधलेला आहे, मला जशी ग्रंथामध्ये कथा आहे तशी सांगावं लागणार आहे. बरोबर आहे, तुम्ही विचार करायला मोकळे असता पण मी बांधलेला आहे. पण माझ्याकडे या गोष्टीचं उत्तर सुद्धा आहे. तुमच्या मनामध्ये जी शंका आहे का ती मला बिंदास सांगा. तुमच्या मनात जी शंका येणार आहे मी ती ओळखली. रामाचा जन्म नाही तर सीतेचा सांगितला म्हणजे सीता आधी मोठी आहे आणि राम लहान आहे. तसं नसतं. आपल्या हिंदू वैदिक संस्कृतीमध्ये नवरदेवच कधी मोठा आहे, बायको कधी लहान सांगितलेली आहे. बरोबर आहे. जेव्हा लग्न झालं सीतामाईचं रामप्रभूचं, जेव्हा लग्न म्हणजे आता उद्या होणारच आहे आपल्या इथं, उद्या आपल्याला देवाचं लग्न लावायचंय. जेव्हा लग्न झालं काय तेव्हा शतानंद ऋषीनं पत्रिका लिहिली आणि त्या पत्रिकेमध्ये सीतामाईचं वय लिहिलेलं आहे 9 वर्ष. सीतामाईचं लग्न झाले तेव्हा वय किती? 9 वर्ष. आणि रामप्रभूचं वय सांगितलेलं आहे 15 वर्ष. म्हणजे सीतामाई आणि रामप्रभू यांच्यामध्ये वयाचं किती अंतर आहे? 6 वर्ष. सीतामाई लहान आहे आणि रामप्रभू हे 6 वर्षांनी मोठे 15 वर्षाचे आहेत. लग्न झाले त्या दिवशी म्हणजे आता उद्या. बरोबर आहे.
काही जणाला शंका असती, महाराज नवरी का मोठी नसती का? सागर महाराज म्हणले नवरी का मोठी नसती का? राहतील म्हणले मोठी बी जमती. म्हणलं असं कसं जमल? हो म्हणले ऐश्वर्या राय मोठी आहे म्हणले अभिषेक बच्चन पेक्षा. विषय कोणीकडच्या कोणीकडे फिरतो एका क्षणात. आहे महाराज खरंच आहे ती अमिताभ बच्चनची सून नाही का ती अभिषेक ऐश्वर्या राय? आता तुम्ही म्हणाला महाराज व्यासपीठावरून सांगायची गोष्ट आहे का? अहो जग काही करायला त्याला ती काय करणार? काही करायलेत लोक. मोठी मुलगी चालते आजकाल, कमी वय असेल मुलाचं आणि मुलीचं वय जास्त असेल तरी चालते म्हणाले. नाहीला जे मुलीची संख्याच कमी झाली ते तरी काय करतील बिचारे. चला एकदा आता गोड भजन करू. सीतामाईचा जन्म सांगितलेला आहे, पण असं मुळीच समजू नका की सीतामाई मोठी आहे आणि राम लहान आहेत. रामाचं वय लग्नाच्या दिवशी 15 वर्ष होतं आणि सीतामाईचं वय 9 वर्ष होतं. हरे राम